नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल माहिती व याची जी रक्कम असते 1500 रुपये ते आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे व यामध्ये 3000 रुपये कशा पद्धतीने मिळतात व 6000 रुपये कशा पद्धतीने मिळतात याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याबद्दल संपूर्ण माहिती। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंडिया न्यूज अपडेटवर। यावर तुम्हाला बरेचशा इतर माहितीसुद्धा मिळत राहील। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी रक्कम असते म्हणजेच की 1500 रुपये ती कधी मिळत असते याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे। व मित्रांनो, जर तुम्ही दोन योजनांचा लाभ घेत असाल म्हणजे की जर तुम्ही लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोघी योजनांचा जर तुम्ही लाभ घेणार असाल किंवा घेत असाल तर मित्रांनो ते शक्य होणार नाही। आणि अशी जितके पण जण आहेत जे दोघी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना एकच योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि आता ते तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ हवा आहे। जर तुम्ही दोघी योजनेचा लाभ घेण्याचा हिच्यामध्ये असाल तर मित्रांनो ते शक्य होणार नाही व तुम्हाला एकही योजनेचा लाभ नाही तर भेटणार नाही आहे। तर तुम्ही स्वतःहून त्यांना सांगायचे आहे की कोणत्या एका योजनेचा तुम्हाला लाभ हवा आहे। आता कोणाकोणाच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत व कोणाकोणाच्या खात्यात पैसे जमा झाले नाही आहे असे का होत आहे की बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे जमा होतात आणि बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे जमा होत नाही। आता याची जी रक्कम असते ती खात्यामध्ये कधी जमा होते तर ती जमा होत असते महिन्याच्या शेवटी। आता कोणत्या तारखेला आणि महिन्याच्या सुरुवातीस म्हणजे कोणत्या तारखेला तर याबद्दलही आपण आता माहिती बघणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असणार की महिन्याच्या शेवटी म्हणजे 25 ते 30च्या दरम्यान होतात। कधी कधी हे 5 ते 10च्या दरम्यान होत असतात सुरुवातीला, म्हणजे की पहिला आठवड्या शेवटचा आठवड्यामध्ये याची रक्कम जी आहे ती खात्यात जमा होत असते। आता पहिला आणि शेवटचा आठवडा असं म्हणतात, पण ते खरंच तेव्हा जमा होते का तर बऱ्याचशा जणांना किंवा बऱ्याचशा ठिकाणी ती रक्कम जमा होत असते, पण बरेचसे कमेंट असे येत असतात की त्यांना ती रक्कम अजूनही जमा झालेली नसते। असं का होतं? असं याच्यासाठी होत असतं की प्रत्येक ठिकाणी ही रक्कम एकाच वेळेस नाही दिली जात। काही ठिकाणी वेगवेगळ्या वेळेस ही रक्कम दिली जाते। म्हणजे की जर काही तालुक्यांमध्ये ही रक्कम समजा एखाद्या तारखेला दिली तर सगळ्याच ठिकाणी त्याच तारखेला ही रक्कम दिली जाईल असं होत नाही। काही ठिकाणी आज, काही ठिकाणी उद्या, काही ठिकाणी परवा असं बऱ्याच वेळेस होत असतं, असं आपल्याला कमेंटच्या मार्फत कळत असतं। सर्व ठिकाणी एकच वेळेस देणं काय माहीत न शक्य होत नाही किंवा ते करत नाही, कारण की कमेंटच्या मार्फत आपल्याला जेवढं कळतं तेवढं आपण सांगू शकतो। तसंच मित्रांनो, कमेंटच्या मार्फत तुम्हालाही याच्याबद्दल खूप माहिती होत असणार। जर तुम्ही कमेंट केला म्हणजे तुम्हाला ही रक्कम मिळाली किंवा नाही मिळाली तर याचा फायदा इतरांना सुद्धा होतो। तसंच मित्रांनो, आता बऱ्याचशा जणांना 1500 रुपये मिळतात व बऱ्याचशा जणांना 3000 रुपये मिळतात। ज्यांना 3000 मिळाले आहेत ते म्हणतात, ते खूप आनंदी होतात व ज्यांना 1500 मिळाले त्यांना असं वाटायला लागतं की आम्हाला 3000 रुपये का नाही मिळाले। तर मित्रांनो, 3000 रुपये त्यांना मिळतात ज्यांच्याकडे आधीचे 1500 रुपये आलेले नव्हते। म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एका महिन्याचे पैसे आले नाही तर त्याला पुढच्या महिन्यामध्ये मागच्या महिन्याचे 1500 रुपये अधिक त्या महिन्याचे 1500 रुपये असे एकूण त्यांना 3000 रुपये दिले जातात। तर मित्रांनो, यामध्ये असं काही वाटून घेण्यासारखं नाही आहे। जर तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येत आहे तर तुम्हाला 3000 रुपये येणार नाहीत, पण जर तुम्हाला एखाद्या महिन्याचे पैसे नाही आलेत तर मात्र तुम्हाला 3000 रुपये येऊ शकतात। आता यामध्ये काही जणांना 4500 रुपये, 6000 रुपयेही येतात। तर मग ते काय आहे, त्यांचा स्पेशल आहे का काही? तर असं काही नसतं। त्यांचे 3 महिन्याचे बाकी असले किंवा 4 महिन्याचे बाकी असले तर मग ते 6000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत असतात। अशा पद्धतीने 3000, 1500 व अशी वेगवेगळी रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते। 6000 जमा होते किंवा नाही होते हेही तुम्ही कमेंट करून सांगू शकतात, कारण की मध्यंतरी काही कमेंट आले होते ज्यांना 6000 रुपये देखील जमा झाले होते त्यांच्या अकाउंटला। पण असे खूप कमी जण आहेत की ज्यांना 6000 रुपये जमा होत आहे, कारण की असं होत नाही। शक्यतो एका महिन्याचे जमा होऊनच जातात, नाही झालं तर मग 2 महिन्याचे होतात। असे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात। आता या महिन्याचे म्हणजेच की एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले किंवा नाही झाले हे तुम्ही कमेंटच्या मार्फत सांगू शकता। व तसंच मे महिन्याची जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्या खात्यात आता जमा झाली किंवा अजून व्हायची बाकी आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटच्या मार्फत आम्हाला कळवू शकतात। तसंच कमेंटच्या मार्फत कळवणं म्हणजे आम्हालाच नाही तर बाकीच्यांना पण त्याचा लाभ होतो। बाकीचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा समजतं की ते खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही।
तर मित्रांनो याचा लाभ जे आहे ते सर्वांनाच होतो. आणि मित्रांनो जसं मी सांगितलं की तुम्हाला एकच योजनेचा लाभ मिळेल. एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या किंवा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्या. दोघी योजनांचा जर लाभ घेणार असाल तर तुम्हाला एकही योजनेचा व्यवस्थित लाभ असा मिळणार नाही आहे. म्हणून कोणत्याही एकच योजनेचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे. व मित्रांनो यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं असतं की योजना तरी एक घेतली, एका योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पण मग अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाही, सगळं झालेलं असतं. तर यामध्ये तुम्हाला एकदा बँकेला जाऊन भेटावं लागेल. एक तर तुमचं आधार व्हेरीफाय झालेलं नसेल किंवा तुमचं जे आधार सेडिंग आपण म्हणतो किंवा DBT जे असतं ते चालू नसेल. तर ह्या काही गोष्टी असतात, जर त्या सर्व व्यवस्थित असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पण जर यातलं कुठलीही गोष्ट व्यवस्थित नसणार, जसं की आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे, तुमच्या अकाउंटला आधारच लिंक झालेलं नाही आहे, तुमचं पॅन व्हेरिफिकेशन म्हणा, तुमचं आधार सीडिंग म्हणा किंवा मग तुमचं ते हे जसं मी सांगितलं तुम्हाला की DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. आता ते आधी इकडे जायचे मग तिकडे जायचे तसं नाही. पैसे आले तर तुमच्या खात्यात येतील. पण ते खात्यात कधी येतील, जर तुमची डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचे कागदपत्र जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित असतील. तर जर तुमचे कागदपत्र व्यवस्थित नसतील, त्याच्यामध्ये काही अडचणी असतील, तर मग ते पैसे तुम्हाला मिळणार नाही, ते थांबवले जातात. मग जर त्या महिन्याचे पैसे मिळाले नाही आणि जर तुम्ही कागदांची पूर्तता केली पुढच्या महिन्याच्या आतमध्ये, तर मग त्या महिन्याचे अधिक पुढच्या महिन्याचे असे जी रक्कम असते ती तुमच्या खात्यामध्ये जमा होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो चालू असतं. काही ठिकाणी नियम जे आहे ते थोडेफार बदलू शकतात. तर हे नियम जसे बदलतील किंवा जे होईल याबद्दल माहिती तुम्ही जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन म्हणजे की बँकेत जाऊन तुमचं जे बँक खातं असतं त्या संदर्भात तुम्ही बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकतात की कधीपर्यंत येणार आहे, काय येणार आहे. एखाद्यांना मेसेज असंही केला होता की त्यांना 1500 ऐवजी फक्त 1200 रुपये आले. तर 1200 रुपये कसे आले, तर कदाचित त्यांचे काही बँकेचे व्यवहार असतील जे झालेले नसतील किंवा त्यांच्यातनं काही पैसे कट व्हायचे बाकी असतील. तर जसे 1500 रुपये आले किंवा जसं खात्यामध्ये पैसे आले त्यातनं ते कट होऊ शकतात. तर याबद्दल जी काही माहिती असते ती तुम्ही तुमच्या बँकेलाच विचारू शकतात, कारण की ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतात. प्रत्येक व्यक्तीचं किंवा प्रत्येक माणसांचे किंवा प्रत्येक योजना जो पण घेतो आहे लाभार्थी, त्या प्रत्येकाचे कारणं वेगळी असू शकतात किंवा त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असू शकतात. तर हे कोणाला माहिती, हे तुमच्या बँकेला सर्वात जास्त माहिती आहे. तर तुम्ही त्यांच्याशी जाऊन भेटा व त्यांना विचारू शकतात की नेमकं काय अडचणी आहेत, कशामुळे हे लेट होत आहे. तर ते तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगू शकतात. आणि मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंडियन अपडेटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून इतरांपर्यंत पण व्हिडिओ पोहोचेल व त्यांनाही याची माहिती होऊ शकते.